नमस्कार, शाप्रिया किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुमच्यासोबत शेअर करते साबुदाण्याच्या चिप्सची रेसिपी। आपण वेगवेगळ्या शेपमध्ये मस्त साबुदाणा चिप्स बनवूया, जे लहान मुलांना खूप आवडतील। आणि हे चिप्स एवढे पांढरे शुभ्र होतात, खूपच आणि कुरकुरे पण खूप छान बनतात, त्यामुळे हे एकदम टेस्टी लागतात। चला तर बनवूया मग आपण साबुदाण्याचे चिप्स, एकदम कुरकुरीत आणि दिसायला पण सुंदर। साबुदाण्याचे चिप्स बनवण्यासाठी मी एक फुलपात्र भरून साबुदाणा घेते। हा साबुदाणा मोजून घ्यायचा आहे, तुम्ही कुठल्याही भांड्याने घेऊ शकता। मी हा एक फुलपात्र घेतलेला आहे, हा बरोबर हे फुलपात्र भरून घेतलेला एक साबुदाणा। तर आपण आता हा साबुदाणा धुवून घेऊ। साबुदाणा मी एकदा धुवून घेते। आपण साबुदाणा फक्त एकदाच धुवून घ्यायचा आहे आणि हे वरचं पाणी काढून घेऊ। साबुदाणा एकदा धुवून पाणी काढून घेतलेलं आहे। तर आपण जेवढा साबुदाणा घेतलेला आहे, आपण तेवढंच बरोबर पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी आपण गरम करून घेऊ। गरम करून म्हणजे उकळूनच घेऊ। पाणी मी उकळून घेतलं आहे। उकळून घेतलेलं पाणी आपण या साबुदाण्यामध्ये टाकून घेऊ। जेवढा साबुदाणा घेतलाय तेवढंच पाणी घ्यायचं बरोबर। आपण हा साबुदाणा आता रात्रभर भिजण्यासाठी ठेवून देऊ, किंवा मग 6 ते 7 तरी तास भिजवून घेतला पाहिजे। मी हा साबुदाणा रात्रभरासाठी ठेवते भिजायला। साबुदाणा आपण झाकून घेऊ। हा गरम पाणी आहे आपलं उकळलेलं, त्याच्यामुळे व्यवस्थित एकदम स्मूथ भिजला जातो। आपण साबुदाणा रात्रभर भिजवून घेतला आहे। हा एकदम सॉफ्ट झाला आहे, एकदम सॉफ्ट झालेला आहे आणि आपल्याला चिप्ससाठी एकदम सॉफ्ट साबुदाणा पाहिजे। तर आपण याला मिक्स करून बघूया व्यवस्थित भिजला आहे का। आपण उकळलेलं पाणी टाकलेलं आहे, त्याच्यामुळे हा एकदमच व्यवस्थित असा फुगला गेला आहे आणि सॉफ्ट पण झाला आहे एकदमच। आणि आपल्याला सॉफ्ट साबुदाणा पाहिजे, आपले चिप्स मग व्यवस्थित होतील। आणि कधी कधी साबुदाण्याची क्वालिटी चेंज येते, मग साबुदाणा भिजायला खूप वेळ लागतो। तर साबुदाणा त्याच्या क्वालिटीनुसार कमी जास्त वेळ घेतो भिजण्यासाठी। फक्त लक्ष द्यायचं की हा सॉफ्ट झालाय का असं दाबून पाहायचंय। एकदम मसरला जात असेल हा, तर म्हणायचं की व्यवस्थित आपला साबुदाणा भिजला गेला आहे। तुम्ही हा साबुदाणा जास्त वेळ भिजवून घेतला तरी चालतो, काही प्रॉब्लेम नाही होत त्याच्यामध्ये, जास्त वेळ घेतला तरी चालतोच। आता आपण हा साबुदाणा वाटून घेऊया। त्यासाठी मी एका मिक्सरच्या छोट्या बाउलमध्ये साबुदाणा घेते। आपला साबुदाणा थोडा जास्त आहे, तर मी हा 2दा वाटून घेते आणि याच्यामध्ये पाणी बिलकुल नाही टाकून घ्यायचं, हा असं सुक्काच वाटून घ्यायचा। आपला साबुदाणा वाटल्यानंतर असा झालाय। आणखीन याच्यामध्ये थोडासा मोठा साबुदाणा आहे, तर तो वाटला जात नाहीये। हा पण रात्री उकळलेलं पाणी टाकल्यामुळे याच्यामध्ये पाणी आहे, पण आणखी थोडंसं पाणी टाकून घ्यावं लागणार आहे। तर त्यासाठी मी याच्यामध्ये टाकून घेते 1 चम्मच पाणी। 1च चम्मच पाणी टाकून घ्यायचं आहे, जास्त नाही टाकून घ्यायचं, नाहीतर जास्त आपलं पीठ लिक्विड टाईपमध्ये होईल, त्यामुळे थोडंसंच पाणी टाकून घ्यायचं आहे। आपला साबुदाणा वाटून असा झालेला आहे, आता बऱ्यापैकी सॉफ्ट वाटला गेला आहे। आपण एकदा याला चाळणीमधून काढून घेऊ, म्हणजे कुठे मोठा राहिला असेल तर तो नक्कीच बाजूला निघेल। आता हा साबुदाणा आपण एका गाळणीमध्ये टाकूया आणि याला आपण याच्यामधून एकदा काढून घेऊ हे पीठ गाळणीमधून, म्हणजे जर मोठा साबुदाणा असेल कुठे तर तो वरी राहील आणि बारीक बारीक साबुदाणा खाली जाईल। साबुदाणा चम्मचच्या साहाय्याने हा चाळणीमधून काढायचा, नाहीतर पूर्ण हाताला चिटकला जातो। मी सगळं साबुदाणा चाळणीतून काढून घेतलेला आहे। आपला साबुदाणा जास्त सॉफ्ट झालेला आहे, आणखीन हा चाळणीमधून काढून घेतल्यानंतर खूप सॉफ्ट झालेला आहे, एकदम स्मूथ असं मिश्रण झालेलं आहे याचं तयार। आपलं पीठ एकदम स्मूथ झालेलं आहे, छान। आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ चवीपुरतं मीठ। मी 1/2 चमचे मीठ टाकून घेते। तुम्ही साबुदाणा किती घेतलाय त्या क्वांटिटीनुसार टाकून घ्या मीठ। आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये काळी मिर्च पावडर किंवा तुमच्या आवडीनुसार मसाले ॲड करू शकता।
मी फक्त व्हाईट बनवते आहे, किंवा तुम्हाला थोडेफार कलरफुल पाहिजे असतील चिप्स तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा कलर पण टाकून घेऊ शकता. याला मीठ टाकून आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि मसाले टाकले का कलर थोडासा चेंज होतो, त्यामुळे मी फक्त पांढरे शुभ्र चिप्स बनवून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून घ्या मसाले. मीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे या साबुदाण्याच्या पिठामध्ये. मी हे आता साबुदाण्याचं पीठ एका पॉलिथिन बॅगमध्ये भरत आहे, किंवा तुमच्याकडे कोण असेल पॉलिथिनचा तर तुम्ही त्याच्यामध्ये भरून घेऊ शकता. मी हे सगळं पीठ या पॉलिथिन बॅगमध्ये भरून घेत आहे. मी या बॅगमध्ये पीठ भरलेलं आहे, तर मी एका कॉर्नरला भरलेलं आहे हे या साईडला. तर पीठ मी या साईडला घेते सगळं. असं एका साईडला घ्यायचं पीठ आणि बॅगच्या एका कॉर्नरला कट करून घ्यायचं थोडंसं. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही बारीक मोठं चित्र याला करून घेऊ शकता. मी थोडंसं मोठं केलेलं आहे, हे असं चित्र करून घेतलेलं आहे. आता मी एक पेपर घेतलेला आहे. तुम्ही पाहिजे तर पॉलिथिन पेपरला पण थोडासा तेलाचा हात मारून घेऊ शकता. हा मी फॉईल पेपर घेतला आहे. आता आपण याच्यावरती आपल्याला पाहिजे तसं चिप्स बनवून घेऊया. थोडंसं मोठ्या साईजचेच फोल्ड घ्यायचं याला, म्हणजे आपले चिप्स एकदम छान बनतात. हे वाळून खूप सुकून पातळ होतात, त्यामुळे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही याचे चिप्स बनवून घ्यायचे. तुम्ही कुठलाही शेप देऊ शकता याला तुमच्या आवडीनुसार. लहान मुलांना असे वेगवेगळ्या आकाराचे चिप्स खूप आवडतात, त्यामुळे हे मुलांना चिप्स खूप आवडले जातात. त्यामुळे तुम्ही असे चिप्स नक्की ट्राय करा. आणि हे चिप्स बनवताना आपण हे एकमेकांना जॉईंट करून घ्यायची डिझाईन, तुटू द्यायची नाही बिलकुल. मी वेगवेगळ्या टाईपचे शेप दिलेले आहेत. काही फुलांचे दिले आहेत, काही स्टारचे दिले आहेत. तुम्ही पण वेगवेगळ्या टाईपचे शेप देऊन घ्या याला आणि मस्त चिप्स बनवून घ्या. मी बाकीचे पण चिप्स बनवून घेते वेगवेगळ्या शेपमध्ये. वेगवेगळ्या टाईपचे चिप्स बनवून घेतलेले आहेत. खूप छान झालेत आपले चिप्स. याला आता आपण उन्हात वाळवून घेऊ. मी सगळे चिप्स वाळवून घेतलेले आहेत. हे पहा, मी तुम्हाला चिप्स तळून दाखवते. आपले चिप्स खूप छान झालेले आहेत. एकदम पांढरे शुभ्र दिसत आहेत हे, आणि तळल्यानंतर खूप मस्त फुलतात आणि कुरकुरीत बनतात. तुम्ही पण नक्की ट्राय करा असे चिप्स. तुम्हाला पण खूप आवडतील आणि लहान मुलं तर खूप आवडीनं खातात हे चिप्स. दिसायलाही सुंदर आणि डिझाईनमध्ये असल्यामुळे लहान मुलांना खूप आवडतात. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही सांगा. आणि आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.